मित्रहो नमस्कार. विचार प्रवाह या न्यूज चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. त्यांना सुरुवातीला भावपूर्ण श्रद्धांजली. आज या व्हिडिओमध्ये आपण मनोहर जोशी यांचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत. मनोहर जोशी यांचे वडील भिक्षुकी करायचे. त्यानंतर मनोहर जोशीही भिक्षुकी करू लागले. एक काळ असाही होता की ते माधुकरी मागून जेवत असत. मात्र शिकण्याची जिद्द प्रचंड होती. त्यामुळे मनोहर जोशी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकले आणि शिक्षक झाले. कमवा आणि शिका या तंत्रानं ते लहानपणापासून संघर्ष करत होते. मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 या दिवशी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी 11वीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करून त्यांनी शिक्षण घेतलं. कीर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली. वयाच्या 27व्या वर्षी मनोहर जोशी MA LLB झाले. त्यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. 2 डिसेंबर 1961ला त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेसमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा यामागचा त्यांचा उद्देश होता. 1967मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले ते कायमचेच. मनोहर जोशी यांनी ठाकरे घराण्याच्या 4 पिढ्या पाहिल्या होत्या. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे सुद्धा. शिवसेनेत आल्यानंतर त्यांची कारकीर्द झळाळली. भिक्षुक ते महापौर हा त्यांचा प्रवास सुरुवातीला राहिला. त्यानंतर युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष हे पदही भूषवलं. त्याचप्रमाणे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री हे पदही त्यांनी भूषवलं. एका गरीब घरातून आलेला मुलगा अशा प्रकारे विविध पदावर कार्यरत राहिला ते केवळ आपल्या शिक्षणाच्या आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर. राजकारण करण्यापेक्षाही त्यांचा समाजकारणावर भर जास्त होता. बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत या नावाने हाक मारत असत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणात आले. फक्त आलेच नाही तर ते खूप मोठेही झाले. मनोहर जोशी यांनी मागे वळून पाहिलं नाही. 1964मध्ये त्यांचा विवाह झाला होता. कोणताही राजकीय विचार नसताना, राजकारणात येण्याचा विचार नसताना ते शिवसेनेमध्ये आले. 1966ला शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांची साधी ओळखही नव्हती. 1967च्या डिसेंबर महिन्यात बाळासाहेब ठाकरेंची पुण्यात सभा होती. त्यावेळी श्रीकांत ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची भाषणं रेकॉर्ड करत होतं. मुंबईत रेकॉर्ड सिस्टीमची जमवाजमवी केली आणि पुण्यात जाण्याची तयारी झाली. घरातली कार बाळासाहेब ठाकरे आधीच पुण्याला घेऊन गेले होते. आता रेकॉर्डिंगची सगळी तयारी बस किंवा ट्रेनमधून कशी नेणार? त्यावेळी यशवंत पाध्ये यांनी मनोहर जोशींना शब्द टाकला. मनोहर जोशींनी कुठलीही आडेवेडे न घेता होकार दिला. मनोहर जोशी हे आपल्या कारमधून रेकॉर्डिंगचं सगळं सामान आणि श्रीकांत ठाकरेंना घेऊन पुण्यात पोहोचले. पुण्यातली सभा झाल्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट शनिवारवाडा परिसरात घडवून आणली. त्यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मनोहर जोशी शिवसेनेमध्ये आले. राडा करणाऱ्या शिवसैनिकांच्या गाराड्यात मनोहर जोशी यांचा सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा शिवसैनिक म्हणून मिळाला. त्यामुळेच त्यांच्याकडं महापौर पद आलं, मुख्यमंत्री पद आलं, तसंच मनाची जवळपास सगळी पदं त्यांनी भूषवली. राजकीय क्षेत्रात जोशी सरांनी भूषवली पदं खालीलप्रमाणे आहेत. 2 टर्म नगरसेवक, विधान परिषद सदस्य 3 टर्म, मुंबईचे महापौर 1976 ते 77, विधानसभा सदस्य 2 टर्म्स, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 95 साली, 95 ते 1999 पर्यंत, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून त्यांनी आपला कार्यकाल निभावलेला आहे. 1999 ते 2002 काळात ते उद्योगमंत्री राहिलेले आहेत. लोकसभा अध्यक्ष 2002 ते 2004 आणि राज्यसभेचे खासदार 2006 ते 2012 साली. त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.